सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नमस्कार, मी सुनील शिंदे। जागर जनस्थानच्या चौक चर्चा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। नाशिक विधानसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर आपण विविध चौकात जातोय आणि लोकांचं आपण मनोगत एकंदरीत जाणून घेतोय। इथे आज आपण मसूळ गावामध्ये आलेलो आहोत। इथे गणेश भाऊ गीते यांच्या रॅलीला आता सुरुवात होणार आहे। इथे काही महिला समर्थक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की एकंदरीत यावेळेस गणेश भाऊ गीते या महाविकास आघाडीच्या माध्यमातून नेमकं कुठल्या विचारांना घेऊन, नेमकं काय अजेंडा घेऊन ते आज नागरिकांसमोर जात आहे। प्रथम तर मी सांगते, गणेश भाऊ म्हणजे आमचा असा उमदा उमेदवार आहे की त्यांनी महायुतीत पण काम केलं, पण त्यांना काही कारणास्तव तिथे त्यांचं काम होत नव्हते आणि त्यांच्या याच्यातच अगदी उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना मिळत होता। आणि आमच्या महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर आज गणेश भाऊंना खूप छान असा रिस्पॉन्स मिळतो आहे आणि आम्ही सर्व शिवसैनिक म्हणजे महाविकास आघाडी पूर्ण एकत्र होऊन गणेश भाऊंना निवडून देऊ आणि आमच्या प्रभागाचा पूर्ण पूर्वचा विकास होणार आहे। आणि ज्या तुम्ही म्हणतात की महायुतीच्या काळामध्ये त्यांनी ह्या योजना आणल्या, त्या योजना आणल्या, अहो त्यांनी आता आणल्या, त्या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आणल्या आहेत। लाडकी बहीण योजना, आता आम्ही आमच्या काळामध्ये एक महिलांसाठी एक योजना आणणार आहोत, त्यात आम्ही 3000 मासिक त्यांना देणार आहोत। आणि बेरोजगारांच्या योजना ज्या आहेत, त्यांना बेरोजगारांसाठी त्यांनी काहीच केलेले नाहीये, ते बेरोजगारांसाठी आम्ही 4000 रुपये ते पण आम्ही उत्पन्न त्यांना मिळवून देणार आहोत। आणि ज्या कंपन्या या महायुतीच्या काळामध्ये सगळ्या गुजरातला चालल्या आहेत, ते थांबवण्याचं काम आमचं महाविकास आघाडीचं सरकार करणार आहे। आणि आम्ही म्हणून सर्व समर्थक गणेश भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की यावेळेस नुसतं मताधिक्यांनी नाही तर डबल टिबल हॅट्रिक करून आमचे गणेश भाऊ विजयी होतील। महिलांसाठी नेमक्या अजून काय उपाययोजना असल्या पाहिजे असं आपल्याला वाटतं? महिलांसाठी नेमकं एक उमेदवार कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? आपण बघितलं की महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश भाऊ गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर ते जेव्हा सभापती होते त्या काळामध्ये त्यांनी कुठल्याही पक्षाचा नगरसेवक असो, त्यांना सगळ्यांना त्यांच्या याच्यानुसार त्यांचे कामं त्यांनी करून दिलेले, म्हणजे इव्हन त्यांनी पक्षपातीपणा कुठल्याच पद्धतीचा केलेला नाहीये। आता आपल्याला ज्या आमदाराकडून अपेक्षा म्हणजे जे होतील, मग आपले गणेश भाऊ आमदार होतील ना, तर आम्हाला त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की भाजपच्या काळामध्ये महिलांना जी सुरक्षितता भेटलेली नाहीये, ज्या छोट्या छोट्या मुली त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत, त्यांना कुठेतरी सुरक्षितता भाजपने दिलेली नाहीये। तर आम्हाला माहिती की आमचे हे दमदार उमेदवार आहेत आणि ते आमदार म्हणून निवडून येतील, तर ते महिलांच्या सुरक्षिततेबाबत सगळ्यात पहिले प्रश्न ते विधान भवनात मांडतील आणि आम्हाला सगळ्या महिला भगिनींना सुरक्षितता मिळवून देतील। आणि राहिला प्रश्न बेरोजगारीचा, तर ते रोजगारांसाठी त्यांनी जेव्हा ते आता म्हणजे आम्ही त्यांच्यासोबत फिरतोय, तर त्यांचं एकच लक्ष आहे की बेरोजगार तरुणांना जास्तीत जास्त रोजगार ते उपलब्ध करून देणार आहे। आणि पूर्व विधानसभेमध्ये बेरोजगार तरुणांसाठी नवीन नवीन प्रकल्प आणून त्यांना रोजगार निर्मिती ते करून देणार आहे, त्यांनी सांगितलेलं आहे। आणि अपेक्षा आहे की ते शब्द दिलेला ते नक्कीच पूर्ण करतील। एकंदरीत आता रॅली म्हटलं की उन्हात फिरणं आलं, त्याच्यामध्ये एवढ्या लोकांपर्यंत पोहोचणं आलं, आपल्याला पायी फिरावं लागतं। इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस आपण आपल्या समर्थकासाठी एवढं सगळं काही करत असतो, त्यावेळेला नेमकं त्यांच्याकडून काय उपाययोजना आपल्यासाठी केलेल्या असतात? रॅलीत आपण ज्यावेळेस फिरतो तर तुमच्यासाठी नेमकं काय उपाययोजना भाऊ करत असतात? उपाययोजना सर्व असतात। प्रथम मी हे सांगू इच्छिते, 20-25 वर्षापासून आमच्या इथले नगरसेवक इतके कामं पेंडिंग आहे, रस्त्याचे असो, महानगरपालिका शाळेचे असो, काहीच काम आम्ही घेऊन जातो पण ते डायरेक्ट नाही म्हणतात, निवडणूक झाल्याशिवाय काहीच आम्ही करणार नाही। आता आमची एकच अपेक्षा आहे आमच्या प्रभागाकडनं की प्रभागाचा विकास व्हावा आणि बेरोजगार मुलांना काहीतरी रोजगार मिळावा। आणि विद्यमान आमदारांकडून तो विकास झाला असं आपल्याला वाटतं का? नाही, काही झालेलं नाही। आम्ही खूप प्रकल्प त्यांच्याकडे नेलेत, आमच्या स्वतःच्या प्रभागातले पण नेले, पण ते अजूनही फक्त म्हणतात की सँक्शन झाले। अहो ते फक्त कागदापुरतेच का मग सँक्शन झाले? कुठे गेले ते सँक्शन झालेले प्रकरण? आमचे केलेलेच नाहीत त्यांनी, मग आम्ही का म्हणून त्यांना निवडून द्यायचं? मग आम्हाला आमचा नौखा उमेदवार, आमचे कामं करणारा उमेदवार आम्हाला हवा आहे। आणि आम्ही गणेश भाऊंच्या रूपात आमचा आमदार म्हणजे गणेश भाऊ गीते आम्ही ठरवलेला आहे आणि त्यांचा विजय हा आमच्या महाविकास आघाडीकडनं आम्ही करणार हा आमचा निश्चय आहे।
ज्यावेळेला आपण प्रचार रॅलीमध्ये जात असतो त्यावेळेस गणेश भाऊ विविध नागरिकांना भेटत असतात, महिलांना भेटत असतात, ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना भेटत असतील. तर एक आपल्या हक्काचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडून नागरिकांकडून नेमका काय सूचना भाऊंपर्यंत येतात असं आपल्याला वाटतं? जेव्हा भाऊ त्यांच्यापर्यंत जात्या ना तर त्यांना असं वाटतं का एकदम या महिला आपल्या आघाडीना एकदम चांगला उमेदवार दिलेला आहे, काम करणारा उमेदवार दिलेला आहे. तर असं भाऊला समोरचे लोक जे जात्या त्यांचे भाऊ त्यांच्याकडे जात्या तर ते असं बोलत्या का खरंच हा उमेदवार काम करील, म्हणून त्या उमेदवाराला असं माहिती देत्या का आम्ही निवडून तुम्हाला 101% भाऊचा विजय आम्ही करणार आणि भाऊकून काम करून घेणार. बरोबर. धन्यवाद. आपण जाणून घेतलं महिलांच्या प्रतिक्रिया. आता इथे इतरही महाविकास आघाडीचे सगळे आपले समर्थक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं एकंदरीत आता काय अजेंडा आहे. इलेक्शन अवघ्या काही दिवसांवर आहे. कधी कधी इलेक्शन काही दिवसांमध्येच लोकांचं मतांतर पण होत असतं. मात्र अशा ह्याच्यामध्ये भाऊंचं नेमकं काय नियोजन आहे, कुठल्या पद्धतीचं आता प्लॅनिंग पुढे आहे, पुढच्या काही प्रचार रॅलीमध्ये नेमकं काय विजन आता ठेवलेलं आहे? महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका ज्या दिवशी घोषित झाल्या त्याच दिवशी बऱ्यापैकी मतदारांनी ठरवून टाकलेलं आहे की आपण आपापल्या विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला जास्तीत जास्त मतदान द्यायचं. त्याला कारणही तसंच आहे. कारण आपण बघितलं असेल गेल्या 5 वर्षाचा जो कालखंड होता, सुरुवातीचा उद्धवजींचा 2 वर्षाचा जो कालखंड होता, त्या काळामध्ये उद्धवजींनी सुरुवातीचे 6 महिन्यात शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कुठल्याही कागदपत्राची अटी शर्ती न ठेवता कर्जमाफी केली आणि लोकांना ते मान्य झालं की खरोखर हा माणूस प्रामाणिकपणे काम करतोय. त्या काळातही आपला महाराष्ट्र, माझे कुटुंब माझी जबाबदारी या भूमिकेतून उद्धवजींनी जे कोरोनावरती कार्य केलं, जे काम केलं, त्या कामाचा दखल इंटरनॅशनल लेवलला सुद्धा घेतल्या गेली. या भारतातले जे मुख्यमंत्र्यांचं कार्य होतं त्या कार्यामध्ये उद्धवजी ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे 1 नंबरला होते कोरोना काळामध्ये. त्याच्यानंतर ह्या लोकांनी कारस्थानं करून उद्धवजींच्या पाठीमागचे आमदार हे फोडले. पैशाचं आमिष दिलं, ईडी सीबीआयच्या धमक्या दिल्या. या सगळ्या प्रकारातून ज्या प्रकारे उद्धवजींना या लोकांनी पायउतार केलं ते लोकांना अजिबात पटलेलं नाही. सर्व महाराष्ट्रातील समस्त जनता ही भावनिक झाली आणि त्यानंतर यांनी काय केलं, विकासाच्या नावाने ढोल बजावले. ढोल वाजवत असताना आपल्या राज्यातली सगळी उद्योग व्यापार, उद्योगधंदे, कारखाने जे उद्धवजींनी 5 लाख कोटीचं जवळजवळ इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रात आणली होती. आता तुम्हाला त्याच्यामध्ये मी कालच एका नॅशनल न्यूजला ऐकलं की जी वेदांता फॉस्कॉन नावाची जी कंपनी आहे जी आपल्या राज्यामध्ये जवळजवळ 2 लाख लोकांना रोजगार देणार होती, ती कंपनी यांनी गुजरातला नेली. ते पण आता हे झालं राज्याचं, नाही गुजरातला नेली आणि ती कंपनी गुजरात सुद्धा आम्हाला नकोय म्हणून ती आपल्या देशाबाहेर निघून गेली. लक्षात घ्या. म्हणजे यांनी त्या गुजरात्यांना सुद्धा फसवलं आणि महाराष्ट्राच्या लोकांना वेड्यात काढलं. बरोबर. नाही, हा झाला राज्याचा प्रश्न. राज्यामध्ये रोजगार आला पाहिजे, पण आपल्या मतदारसंघामध्ये अजून कुठल्या काय आपण म्हणू की काय अपूर्ण राहिलं असं आपल्याला वाटतं, त्या काळात झालं नाही जे या काळात व्हायला पाहिजे होतं त्यांच्या? आपला जो मतदारसंघ आहे हा नाशिक पूर्व, याच्यामध्ये ग्रामीण गावांचा समावेश आहे. मखमालवाद असेल, मसरूळ असेल, दसक पसक असेल किंवा आपलं नांदूर मानूर असेल, आडगाव असेल आणि तिकडं तुमचं सिन्नर फाट्याचा काही परिसर असेल, हा ग्रामीण परिसर आहे. या ग्रामीण परिसरामध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली जुनेच रस्ते खोदायचे आणि तिथं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवायचे आणि त्याचे स्पीड ब्रेकर डोंगरा एवढे बनवायचे. म्हणजे त्या गाडीवाल्याचंही वाटोळं आणि त्या सिस्टमचंही वाटोळं. आणि कुठली स्मार्ट सिटी आहे? अरे आमच्या खेड्यापाड्यातले रस्ते तुम्ही करा, पहिले कॉन्क्रिटीकरण करा, त्यांना चांगल्या सुविधा द्या, पाण्याची व्यवस्था करा. आज तुम्हाला सांगतो गेल्या 2 महिन्यापासून लोकांच्या घरामध्ये पाणी येत नाहीये. पाणीच येत नाहीये. म्हणजे माझ्या स्वतःच्या घरामध्ये जे दिवसभरातून नळाचं पाणी किमान जेमतेम भाऊ कमी दाबाने म्हणे 70 ते 80 लिटर पाणी येतं फक्त. एका कुटुंबाला, एका व्यक्तीला जवळजवळ 200 लिटर पाण्याची आवश्यकता असते. आणि जर मला माझ्या घरामध्ये जर 70-80 लिटर पाणी येत असेल तर मला 5 दिवस ते पाणी स्टोअर करावं लागतं. म्हणजे आपण कुठं मनमाडला राहतो का याला मला विचार पडला यार.
हा? आणि नाशिकमध्ये तशी पाण्याची परिस्थिती नाहीये. आणि अशी गंगा आपली इतकी गोदावरी गंगा इतका जबरदस्त पाऊस पडला यावर्षी, सगळे धरणं पॅक झाले आणि लोक पाण्या वाचून विवंचनेत आहे, महिला विवंचनेत आहे. आणि आपल्या गंगेची अवस्था काय, हे लोक 3-3 वेळा 2-2 वेळा इथे आमदार, मागच्या वेळेस हे भाजप, यावेळेस हे भाजप, सगळ्या नाशिकमध्ये भाजप, सगळं कमळ फुललं. जनतेनेच निवडून दिले त्यांना. जनतेने निवडून दिलं. अपेक्षा काय होत्या, नमामि गंगे, माझी गंगा सुंदर होईल. आजही गटारी वाहत आहे, तिच्या मस्त रामाचा पुतळा उभा केलाय. अरे पण शेजारी गटार आहे, त्याचं काय. आपल्या रामाचा जे पावित्र्य असलेलं रामकुंड, तुम्ही त्या रामकुंडामध्ये जर गेले तर तुम्हाला पाय ठेवता इच्छा नाही होतो पाय ठेवायची. परंतु आपण स्वतःला हिंदुत्ववादी हे लोक समजताय. लोकांना त्या घाण पाण्याचं दर्शन घ्यावं लागतं, कारण ती गोदामाई आहे. गोदामाईचं दर्शन घ्यावं लागतं. लाज वाटते आपल्याला की हे लोकांचं हिंदुत्व नेमकं कोणतं आहे. आमच्या नदीचं वाटोळं करायचं हिंदुत्व आहे, चांगल्या नदीची गटार करायचं हिंदुत्व आहे. अहो, जैन जानी सारखा एक मुलगा, एक समाजसेवक, त्यांनी गेल्या अनेक वर्षापासूनच त्यांनी गटारमुक्त गंगा व्हावी याच्यासाठी त्यांनी आंदोलन केले. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना अनेक त्यांनी निवेदनं दिले. स्मार्ट सिटीच्या लोकांनी ते जुनं कॉन्क्रीट काढलं आणि नवीन कॉन्क्रीट टाकलं. त्याचं म्हणणं होतं की तुम्ही ही नदी कॉन्क्रीट मुक्त करा, जुने वाळूचे झरे काढा, जुने झरे काढा, म्हणजे परत ओपन व्हायला पाहिजे. ते ओपन झाले नाही, या लोकांनी केले नाही. उलट त्याच्यावरच केसेस करायची तयारी ठेवताय लोक. म्हणजे जो माणूस आजच्या काळामध्ये की माझ्या गावाचं, माझ्या परिसराचं चांगलं व्हावं म्हणून जर बोलायला गेला तर त्याच्यावर केस ठोकण्यात येते. हा एक नवीन बिझनेस या लोकांनी खोललेला आहे. आता मी काल आमच्या शिवसेना आपलं जे कार्यालय होतं तिथं काही लोकांनी आमचे बॅनर पाडले, आमच्या साहेबांचं बॅनर पाडलं, ज्यांना महापुरुषांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. एकनाथ शिंदे त्याचा फोटो लावतात साहेबांचा, आमच्या हे बीजेपी वाले आमच्या साहेबांचे फोटो लावून मतं मागतात, भीक मागतात, त्यांचे फोटो फाडतात. लाजा वाटत नाही यांना. ही अशी परिस्थिती आहे. हा, तिथं लहान लहान बच्चे, मी व्हिडिओ काढायला लावला माझ्या एका मित्राला, म्हटलं बाबडे या पोरांचा व्हिडिओ काढ रे. पोरं काय करत होते, अहो एक असं कपडा लावलेला आणि त्याच्या खाली ते व्हाईटनर, आणि लहान लहान पोरं ते वास घेत होते, लहान लहान पोरं. एक पोराला काही ते करायची इच्छा नव्हती, ते पोरं त्याला मारत होते. आम्ही जेव्हा मोबाईल ओपन केला तर ते पोरं पळून गेले. छोटे पोरं, हो, एवढले पोर, गरीबाचे. हाच मुद्दा आहे की ड्रग्सच्या हे बघा त्या संदर्भात पण एकंदरीत हे व्हिडिओ बघा, पळून गेले अक्षरशः ते पोरं. कार्यालय सोपं, हे बघा, हे हातात पहा त्याच्या काय चिल्लम टाईप आहे रस्त्याने. हो, बरोबर. याच संदर्भात माझा पुढचा प्रश्न आहे की एकंदरीत मागच्या काही दिवसांमध्ये ड्रग्सचं नाव नाशिकमध्ये आलेलं होतं, त्याला घेऊन एकंदरीत उपाययोजना काय महाविकास आघाडीकडून करण्यात आल्या, कुठली पावलं उचलली गेली असं आपल्याला वाटतं? खरं तर या महाराष्ट्राला आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणतो. या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांचा विचारधारा या महाराष्ट्राला आहे, काँग्रेस विचारधारा या महाराष्ट्राला आहे, आदरणीय शरद पवारजी साहेब यांचा विचारधारा महाराष्ट्राला आहे. आणि दुसरीकडे जर आपण जर बघितलं की तुमचा जो प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ड्रग्सचं एक मोठं रॅकेट निर्माण झालं आणि त्याचे जे जाळेमुळे होते ते कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या जे मोठमोठे नेते आहे, आमदार खासदार आहे, यांच्याशी ते निगडीत होते. आणि ते ड्रग्स विकणारे ज्यांच्या कंपन्या त्यांना पकडलं गेलं, परंतु त्यांच्यावरती कोणती कार्यवाही झाली. ते ज्यावेळेला एखाद्या पुण्यासारख्या हॉस्पिटलमध्ये त्यांना त्या ठिकाणी आजाराचं ढोंग करून त्या ठिकाणी त्यांच्यावरती वैद्यकीय उपचार केला गेला, ते तिथूनही पलायन झाले. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ड्रग्स विकणारे पण हेच आहे आणि ड्रग्स समाजामध्ये पुरवणारे पण हेच आहे. यांना या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना शिकून द्यायचं नाहीये, शिकवायचं नाहीये. यांना या विद्यार्थ्यांना कुठेतरी व्यसनामध्ये अधीन करायचं आहे. आणि यांना माहित आहे की या महाराष्ट्रातला तरुण जर व्यसनाधीन जर झाला तर आपली राजकीय जी पुढे आहे ती सहजरित्या भाजली जाते. म्हणून या महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये ड्रग्सचं जे रॅकेट आहे ते अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं गेलंय. त्या ड्रग्सच्या रॅकेटमध्ये अतिशय म्हणजे तळागाळामधला जो बाप जो आहे तो दिवसभर रोजंदारीवरती काम करतोय आणि त्याचा मुलगा कुठेतरी ड्रग्स घेतोय. ही अतिशय वाईट आणि अतिशय भयान अवस्था या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. खरं तर आज आपण त्या बळीराजाकडे एका आशेने बघतोय की तो बिचारा बळीराजा रात्र आणि दिवस शेतामध्ये राबतोय. त्याच्या कोणत्या पिकाला हमी भाव या सरकारने दिलाय? हे सरकार फक्त वल्गना करते.
इथल्या सर्वसामान्य जनतेला, गरीब जनतेला फक्त हे वेड्यात काढण्याचं काम करताय. यांच्याकडे फक्त एकच अजेंडा आहे, तो म्हणजे वेड्यात काढण्याचा अजेंडा. परंतु आता इथली जनता जी आहे ती सुज्ञान झालेली आहे. यांच्या कुठल्याही भूलथापांना ते बळी पडणार नाही. कारण लोकसभेचा निर्णय आपण बघितलाय. लोकसभेचा जो निर्णय आहे हा महाविकास आघाडीच्या बाजूने आलेला आहे आणि ते चित्र आपल्याला भविष्यामध्ये बघायला मिळणार आहे. आणि दुसरा, पंचवटीचा जर विचार जर केला तर गणेश भाऊ गीतेंच्या माध्यमातून हे पंचवटी जो परिसर आहे हा भारतामध्ये झळकणार आहे. हे म्हणतात ना की गुजरात मॉडेल, गुजरात मॉडेल. काय गुजरात मॉडेल, गुजरात मॉडेल चाललंय? अहो, गुजरात मॉडेल म्हणजे काय? गोधरा हत्याकांड तो घडवायचा का आपल्या महाराष्ट्रामध्ये? जातीवाद किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आज यांनी आरक्षणाच्या नावाखाली आदिवासी समाजावरती, धनगर समाजाला लावून दिलं, मराठा समाजावरती त्यांनी ओबीसीला लावून दिलं. हा इतकं मोठा जातीवाद यांनी निर्माण केलाय. यांच्यासमोर फक्त एकच मुद्दा आहे, जातीयवाद. जातीवाद मूळ प्रश्न बघा ना, व्यक्तींच्या मूळ प्रश्नांना हात घाला ना. शिक्षण मूळ प्रश्न आहे, आरोग्य मूळ प्रश्न आहे, रोजगारी मूळ प्रश्न आहे, महिलांचे अनेक प्रश्न आहेत, त्यांचा संरक्षणाचा प्रश्न आहे. अशा अनेक प्रश्नांचा कुठं हात घालण्याचा प्रश्न आहे. यांना जर मतं जर मागायचे जर असेल तर विकासाच्या मुद्द्यावर यांनी मतं मागितले पाहिजे. यांच्याकडे सत्ता आहे ना, गेल्या 10 वर्षापासून सत्ता आहे. कोणता विकास केला दाखवा ना आम्हाला. मला याच मुद्द्यावर यायचंय की एकंदरीत विद्यमान आमदारांचा नाशिक पूर्वचा एकंदरीत काय आराखडा असेल, काय विश्लेषण असेल हे मी विचारेल. आणि आता महाविकास आघाडीतर्फे नाशिक पूर्व मतदारसंघातून नेमकं काय विकास कामांचं एकंदरीत ग्राफ भावनी ठेवलेलं असं आपल्याला वाटतं? आता यामध्ये बघा, ज्या ठिकाणी पेट्रोलला डम्पिंग ग्राउंडचं प्लॅनिंग केलं गेलं होतं, त्या ठिकाणी गणेश भाऊ गीते यांच्या नेतृत्वाखाली इंटरनॅशनल त्या ठिकाणी स्टेडियम बांधलं जाते. म्हणजे ही फार मोठं परिवर्तन आहे ना. तुम्ही त्यांना एकदा संधी द्या. आणि गणेश भाऊ हे 100% आमदार होणारच आहे हो. त्यांच्या अंगावरती आजच गुलाल उधळला गेलाय. आज 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 सगळ्यात महत्वाचं हे इलेक्शन सर्वसामान्य लोकांनी हातात घेतलेलं आहे. इथे बघितलेला जो सगळा जनाधार आहे हा सोयीच्छेने या ठिकाणी आलेला आहे. इथं काही कोणाला मागवलेलं नाही. इथं काही कोणाला आमंत्रण दिलेलं नाहीये. इथं काही कोणी पेवरती आलेलं नाही. सगळे हे सोयीच्छेने आलेले. मनामध्ये प्रत्येकाच्या गणेश भाऊ गीते हे घर निर्माण झालेले आहे. आणि प्रत्येकाला वाटतं की गणेश भाऊ गीते हे नाशिक पुरते नाही, हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेले पाहिजे. आमची तर इच्छा अशी आहे की आम्ही गणेश भाऊंना पुढे पण मोठ्या पदावरती पाठवणार. फक्त एक संधी आम्हाला मिळणं महत्वाचं आहे. आणि ती संधी घेतली लोकांनी हातामध्ये, जनतेने हे इलेक्शन हातामध्ये घेतलेलं आहे. आज गणेश भाऊ हे रात्र आणि दिवस त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचताय. पहिला उमेदवार असा आहे की तो प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचतोय. अहो, ते लोकांचे अजेंडे विचारतात. रॅलीमध्ये तर सगळेच उमेदवार जातात सगळ्यांकडे. हो, काय वेगळे पण काय या रॅलीचं एक अनोखं वेगळेपण हे आपल्याला बघायला मिळेल की ही जी रॅली आहे ही परिवर्तनवादी रॅली आहे. इथं फक्त आम्ही गर्दी दाखवत नाही, इथे आम्ही दर्दी लोकांपर्यंत पोहोचतोय. त्या लोकांचे दुःख काय आहे, त्यांच्या वेदना काय आहे, त्या रॅलीच्या माध्यमातून आम्ही त्या घेण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही फक्त गर्जना देत नाही. छत्रपती शिवाजी महाराज फक्त नाव आम्ही घेत नाही, ते आमच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे. आज गणेश भाऊ गीतेंचं जे गाणं तयार केलेलं आहे त्या गाण्यामध्ये सगळ्या महापुरुषाचं नाव त्या ठिकाणी आलेलं आहे. अहो, आज आमच्या मनामध्ये महापुरुष आहे. गणेश भाऊ गीते आमच्या मनामध्ये आहे. गणेश भाऊ गीते म्हणजे काय की कामाचा एक जिवंत आणि ज्वलंत असा विचारांचा तो एक महामेरू आहे, एक विचार आहे. आणि तो विचार आज आपल्या पंचवटी प्रभागाच्या माध्यमातून, पूर्वच्या प्रभागाच्या माध्यमातून हा एक आदर्श मॉडेल आपल्याला महाराष्ट्राला द्यायचंय. आणि म्हणून हे जे इलेक्शन आहे हे सगळं जनतेने हातामध्ये घेतलेलं आहे. तुम्ही प्रत्येक ग्रामीण भागाचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये तुम्ही आढावा घ्या, प्रत्येकाच्या भावना तुम्ही जाणून घ्या, विचार जाणून घ्या. तुम्हाला एकच कळेल, फक्त गणेश भाऊ गीते, दुसरा पर्याय नाही. गणेश भाऊ गीते आपला एक मुद्दा होता, एकंदरीत विकास कामं आणि विद्यमान आमदारांचं काम. विद्यमान आमदारांचं काम फक्त समाज मंदिर बनवणे आणि कुठंतरी काहीतरी थातूरमातूर काम करणे हा त्यांचा एजेंडा होता. पुतळे बनवणे. मी सांगितलं तुम्हाला की रामाचा पुतळा झाला, पण गंगेचं जी आहे परत सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अजून कुठलं काम आहे? सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनाने शून्य काम आहे. ते गरजेचं आहे होणं, आणि ते आम्हाला गणेश गीते करतील अशी आम्हाला टोटल अपेक्षा आहे. कारण गणेश भाऊ गीतेंनी गेल्या 2 वर्षापूर्वी जे त्यांनी स्थायी समितीचं सभापतीपद उपवलं, त्यांनी अक्षरशः रस्ते असतील किंवा काही लॉजिस्टिक पार्क सारखा पार्क त्यांनी दिल्लीहून आपल्याला मंजूर करून आणला होता. परंतु ह्या इथल्या स्थानिक आमदारांच्या उदासीनतेमुळे तो 1200 कोटीचा प्रोजेक्ट ते आपल्या नाशिकमध्ये, पंचवटीमध्ये ते मूर्त स्वरूपात आणू शकले नाही. तुमच्या त्या काय ते IT पार्क इथं बनणार होतं आमच्या त्या आडगावला, तिथे या अक्षरशः नारळ फुटलं.
पण काम पुढे काहीच नाही झालं. लक्षात घ्या, हे सगळं काम पूर्ण करायची जबाबदारी गणेश भाऊंनी घेतलेली आहे. काही ठिकाणी उड्डाणपुलांची गरज आहे, काही ठिकाणी ऍक्सिडेंट्स होतात. अनेक तुम्हाला चौफुल्या दिसतील, तुम्हाला तारवालाची चौफुली दिसेल, तिथं एका उड्डाणपुलाची गरज आहे, जेणेकरून वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. आज परिस्थिती मार्केट यार्ड आहे. आज पंचवटी म्हणजे शेतकऱ्यांच्या व्यापाराचं ठिकाण आहे. इथं 2 मार्केट यार्ड आहे. एक आपलं तुमचं शरदचंद्र पवारजी मार्केट यार्ड आहे, आपलं जुनं मार्केट यार्ड आहे. तुम्ही तिथं ट्रॉफिकची अवस्था बघा. तिथं तुम्हाला काम करावं लागणार आहे. तिथले सुरक्षेचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. तिथं जे व्यापाऱ्यांना लुटलं जातं, शेतकऱ्यांना लुटलं जातं. म्हणजे अनेक शेतकरी, नाशिक हे आशिया खंडातली सर्वात मोठं मार्केट, आता ते मार्केट पळालं आपल्या पिंपळगाव बसवंतला. लोकांना सुरक्षता नाहीये. पार्क सारखा पार्क त्यांनी दिल्लीहून आपल्याला मंजूर करून आणला होता, परंतु या इथल्या स्थानिक आमदारांच्या उदासीनतेमुळे तो 1200 कोटीचा प्रोजेक्ट ते आपल्या नाशिकमध्ये पंचवटीमध्ये ते मूर्त स्वरूपात आणू शकले नाही. तुमच्या त्या काय ते IT पार्क इथं बनणार होतं आमच्या त्या आडगावला, तिथे या अक्षरशः नारळ फुटलं, पण काम पुढे काहीच नाही झालं. लक्षात घ्या, हे सगळं काम पूर्ण करायची जबाबदारी गणेश भाऊंनी घेतलेली आहे. काही ठिकाणी उड्डाणपुलांची गरज आहे, काही ठिकाणी ऍक्सिडेंट्स होतात. अनेक तुम्हाला चौफुल्या दिसतील, तुम्हाला तारवालाची चौफुली दिसेल, तिथं एका उड्डाणपुलाची गरज आहे, जेणेकरून वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. आज परिस्थिती मार्केट यार्ड आहे. आज पंचवटी म्हणजे शेतकऱ्यांच्या व्यापाराचं ठिकाण आहे. इथं 2 मार्केट यार्ड आहे. एक आपलं तुमचं शरदचंद्र पवारजी मार्केट यार्ड आहे, आपलं जुनं मार्केट यार्ड आहे. तुम्ही तिथं ट्रॉफिकची अवस्था बघा. तिथं तुम्हाला काम करावं लागणार आहे. तिथले सुरक्षेचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. तिथं जे व्यापाऱ्यांना लुटलं जातं, शेतकऱ्यांना लुटलं जातं. म्हणजे अनेक शेतकरी, नाशिक हे आशिया खंडातली सर्वात मोठं मार्केट, आता ते मार्केट पळालं आपल्या पिंपळगाव बसवंतला. लोकांना सुरक्षता नाहीये, गॅरंटी नाहीये शेतकऱ्याला पण आणि व्यापाऱ्याला पण नाहीये. व्यापारी नोटा घेऊन निघाला, त्याच्या व्यापाराचा जर पैसा घेऊन निघाला, त्याला बाहेर लुटलं जातं, खुलेआम लुटलं जातं. आता याच्यावरही कोणीतरी निर्बंध आणले पाहिजे ना. त्याच्यासाठी आमदार पण असा खमक्याच पाहिजे का जो 10 कार्यकर्ते उभे करू शकतो की आपल्याला मार्केट यार्डामध्ये शेतकऱ्यांची सुरक्षा करायची, आपल्याला व्यापाऱ्यांची सुरक्षा करायची, अशी काहीतरी मेंटॅलिटी असलेलाच माणूस पाहिजे. भाऊंचे इतर कामं आता ज्या पद्धतीने, आता एक आपण म्हणूया की विजन या मतदारसंघातलं नेमकं विजन काय सांगाल? विजनचा जर विचार भाऊंच्या विकास कामाचा जर आराखडा द्यायचा जर झाला तर गेले 15 वर्षांपासून भाऊ पाणी वाटप तर करताच आहे. त्यांच्या स्वखर्चातनं, इतर कुठली कोणाची मदत न घेता, काही न करता त्यांचे पाण्याची वाटप चालूच आहे. आणि अजून एक ज्वलंत उदाहरण त्यांचं, जे विद्यमान आमदार आहेत, स्टँडिंग आमदार होते, त्यांनी 5 वर्षात कुठलंही काम केलं नाही. आणि गणेश भाऊंनी ते स्टँडिंग चेअरमन असताना जलकुंभ उभारण्याचं काम त्यांनी अतिशय चांगल्यारीत्या केलं. आणि मी या प्रभागातच राहणार आहे, तर आम्हाला अक्षरशः पाणी येत नव्हतं, पण गणेश भाऊंमुळे जलकुंभ उभारण्यामुळे आम्हाला रोज पाणी येतंय. म्हणजे अशी कुठली नाही तर अक्षरशः बिल्डिंग मध्ये प्राथमिक मुळात ती गरज असते. हो, पाणी म्हणजे जीवन आहे ना साहेब. पाणी असेल तर सगळ्या गोष्टी होतील. जर तिथं पाणीच नाही तर तिथं काय विकास होणार आहे? सगळ्यात पहिले मुद्दा तर आहे, जर पाणीच नाही तर तुमचा विकासच होऊ शकत नाही. तर गणेश, इतर काय मुद्दे आहे जे घेऊन गणेश भाऊ आता लोकांपर्यंत जात आहे, लोकांकडून येत आहे? माझा शेवटचा प्रश्न, नेमके आता या मतदारसंघातले अनुत्तरित असे प्रश्न कुठले आहे? कुठल्या गोष्टींचा विकास झाला पाहिजे या मतदारसंघामध्ये? कोणता विकास झाला पाहिजे आणि आता नेमका काय बदल झाला पाहिजे या मतदारसंघामध्ये, असं आपल्याला वाटतं? आज या ठिकाणी नाशिक पूर्व जे मतदारसंघामध्ये कामकाज चालू आहे, महागाईच्या दृष्टिकोनाने बघता, बेरोजगारीच्या दृष्टिकोनाने बघता, कोणते उद्योगधंदे या पूर्वला आणले नाही. IT पार्क झाला नाही, कोणत्याही पवित्र स्थळ असं विकसित झालं नाही. या सर्वांचा विचार करतात नाशिक पूर्व विधानसभा 100% शेतकऱ्यांच्या उमेदवाराच्या मागे आहे. गणेश भाऊ गीते हे निवडून बोला. ज्या भागात गुन्हेगारी जास्त आहे, प्रचंड गुन्हेगारवर आळा बसल्याने, प्रचंड भ्रष्टाचार, एक सुद्धा काम यांनी व्यवस्थितपणे केलं नाही. सर्व कामात भ्रष्टाचार केलेला आहे. आपल्या महाराष्ट्रात, देशात आता कुंभमेळा होणार आहे पुढच्या वर्षी. याच्या निमित्ताने पुढचं नियोजन केलं पाहिजे. ते देखील
अतिशय टपवानात पाहतो मी आखी खराबी ती गटारी व्यवस्थित काम केलेलं नाही. या सर्वांचा विचार करता महायुतीवर सर्व जनता नाराज आहे, मतदार नाराज आहे. मी निश्चितपणे सांगतो महाविकास आघाडी नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये तुतारी वाजणारच आणि विजय आमचा होणारच. माझा शेवटचा प्रश्न सगळ्यांसाठी आहे की मागच्या पंचवार्षिकमध्ये जवळपास आपण म्हणूया की 2 स्फोट झाले राजकारणामध्ये. 2 पक्ष हे विभागले गेले. आपण म्हणूया की आपल्या घरातली मतं असतील जी 2 व्यक्तींकडे असतील तीही विभागली गेली. अशा पद्धतीचं राजकारण जर असेल तर मतदारांनी नेमकं व्यक्तीकडे बघावं की पक्षाकडे बघावं? खरं तर याच्या अगोदर झालेलं जे राजकारण होतं, बऱ्याचशा लोकांनी भारतीय जनता पार्टीला वोटिंग केलं. सत्ता भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये आली, परंतु जो विकास महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होता तो न होता, तो गुजरातचा विकास झाला. म्हणजे काय की महाराष्ट्रात सत्ता त्यांची आणि गुजरातला अर्थकारणाच्या माध्यमातून मजबूत करण्याची प्रणाली त्यांची आहे. आता इथं जनता वेळी नाही आहे, तर जनतेने आता इलेक्शन हातात घेतलंय आणि यामुळे ह्या वर्षी गणेश भाऊ गीतेंच्या माध्यमातून जे आमचे बाकीचे पण जे उमेदवार आहे इतर मतदारसंघामध्ये, त्या ठिकाणी आमची तुतारी जोरामध्ये वाजणार आहे, मशाल ही जोरात झळकणार आहे. आणि आदरणीय शरद पवार साहेब असतील, उद्धवजी ठाकरे साहेब असतील, आदरणीय गांधी साहेब असतील, यांची जी विचारधारा आहे, ही विचारधारा विजयाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रामध्ये यावेळेस आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि विजयांचा जर विचार जर केला तर पंचवटी हे देशातलं एक आदर्श मॉडेल आहे. या ठिकाणी कुंभमेळा भरतो, जगातून या ठिकाणी पर्यटक येतात. परंतु आज जर आपण जर बघितलं तर अतिशय निरागसता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि ती निरागसता जर आपल्याला जर स्वच्छ करायचं असेल तर गणेश भाऊ गीते यांच्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. आणि गणेश भाऊ गीते हा एक उमद नेतृत्व आहे, तरुण नेतृत्व आहे. आणि त्या नेतृत्वाचा एक अभ्यासपूर्ण अशा बाबी आहे. ते ज्या वेळेला बोलतात, जनतेशी संवाद साधतात, अभ्यासपूर्ण ते बोलत असतात. मनामध्ये जे काय आहे, व्यक्तींच्या लोकांच्या त्या मनातल्या गोष्टी जाणून ते त्या प्रश्नांना त्या ठिकाणी वाव घालण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्याकडे अनेक विजन आहे, अनेक विचारधारा त्यांच्याकडे आहे आणि अनेक प्रश्न आज ते घेऊन समाजामध्ये उतरले आणि लोकांनी त्यांचं अतिशय छान पद्धतीने स्वागत केलेलं आहे. आपण एकंदरीत जाणून घेतलं या रॅलीमध्ये आपले महाविकास आघाडीचे जे काही समर्थक होते त्यांच्याकडून जाणून घेतलं की उमेदवार कसा असावा, उमेदवारांनी कुठल्या पद्धतीने लोकांपर्यंत गेलं पाहिजे, त्यांचं विजन कसं असलं पाहिजे. विजन तर आता आहे, येणाऱ्या आता 20 दिवसामध्ये, आपल्या 15-20 दिवसामध्ये आपल्याला कळणार आहे. मतदार आपला सुज्ञ आहे, त्यांनी सुज्ञ होऊनच आता मतदान करायचं आहे आणि येत्या 20 तारखेला किंवा येत्या 23 तारखेला त्या रिझल्टमध्ये आपल्याला कळणारच आहे. असेच चौक चर्चा आपण चालू ठेवणार आहोत. आपण पाहत राहा जागर जनस्थान. धन्यवाद.